एका जागेवर बसून तुम्ही पोटाची कमरेची चरबी जी आहे ती कमी करणार आहे. ज्या मुली एकाच ठिकाणी बसून अभ्यास करतात आणि त्यांचं पोटाचा घेर आणि सिट्टा भाग वाढलेला असतोय त्यांच्यासाठी पण ह्या एक्सरसाइज फायदेशीर आहे. हळूवार पाय पुढे स्ट्रेचिंग, जमिनीकडे खेचायचे, स्ट्रेचिंग द्यायचं. त्याच्यानंतर हळूहळू आपल्या स्वतःकडे पाठीमागे खेचायचे. पूर्ण पोटऱ्यांना पूर्ण ताण द्यायचा. रिलॅक्स. परत हळूहळू जमिनीकडे खेचायचे. हळूवार परत मान. वरती दोन्ही हात आपले पायाच्या अंगठ्यांपर्यंत पोचताय का बघायचंय. पोटाची चरबी दाबायची. परत हात वरती. 1 2 3 4 5. चला 10 वेळा करा. मैत्रिणींनो, आपण उभे राहून जे एक्सरसाइज बघितलेला आहे भाग 1 मध्ये त्या तुम्ही करायचं आहे. आणि भाग 1 झाल्यानंतर लगेच दुसरा भाग जो आहे बैठे एक्सरसाइजचा, सविताकडनं पोटाची आणि मांड्याची चरबी कमी करण्यासाठी आपण बैठे एक्सरसाइज ज्या घेणार आहे त्या आता मी करून घेते तिच्याकडनं. तुमचा भाग 1 एक्सरसाइज करून झाल्यानंतर लगेच भाग 2 लावायचा आणि ह्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या लगेच करायला सुरुवात करायच्या. हळूहळू करायच्या आहेत, काही करायची नाहीये. दम लागला का मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची आहे. चालतंय. रिलॅक्स. दहाचं काउंट केलं तरी चालेल सुरुवातीला. दोन्ही पाय सीट जवळ घ्यायचे. परत सरळ करायचे. चालतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. परत एक सेट घ्यायचा 10चा. तुम्ही चालेल? चालते ना? चालतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. फक्त 2 सेट करायचे आहेत. मांड्यांना कळ येते लगेच. रिलॅक्स. पाय आपल्या जमिनीवरती आपटून घ्यायचे म्हणजे आपले स्नायू थोडेसे मोकळे होतील. थोडा वेळ रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स झाल्यानंतर पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. थोडस पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. विरुद्ध हात विरुद्ध पायाच्या अंगठ्याला टच करायचा आहे. पूर्ण कंबर ट्विस्ट करायची. हात ज्यावेळेस मागे जाईल त्यावेळेस आणि हळूवार करायचं आहे. कंबर ट्विस्ट करताना कधी कधी आपल्या छातीमध्ये क्रॅम्प येतो, त्याच्यामुळे हळूवार ट्विस्ट करायचं. ही एक्सरसाइज 40 वेळा करायचं. एका बाजूने 20 वेळा, एका बाजूने 20 वेळा, असं 40 वेळा करायचे आहे. तुमचं पोटाची, कमरेची चरबी, छातीची, कंडांची कमी होणार आहे. एका जागेवर बसून तुम्ही पोटाची, कमरेची चरबी जी आहे ती कमी करणार आहे. ज्या मुली एकाच ठिकाणी बसून अभ्यास करतात आणि त्यांचं पोटाचा घेर आणि सिट्टा भाग वाढलेला असतोय त्यांच्यासाठी पण ह्या एक्सरसाइज फायदेशीर आहेत. त्यांनी पण करायचे आहेत. चालतंय. रिलॅक्स. दोन्ही हाताची बोटं लॉक करायची. अशी उलटी करायची आहेत. 1 पोटाची चरबी दाबायची. 2 हात पुढे घ्यायचे. पोटाची चरबी दाबली जाते बघा. ही पण एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला 10 वेळा, त्याच्यानंतर थांबायचं, परत 10 वेळा करायची आहे. सोप्या सोप्या एक्सरसाइज आहेत. तुम्ही व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य ठेवलं, रोज एक्सरसाइज आणि हेल्दी डाएट फॉलो केलं तर तुमचं जे वजन आहे ते लवकर कमी होणार. पण त्याच्यासाठी सातत्य फार महत्वाचं आहे. तुम्ही 15 दिवस केला आणि सोडून दिलं तर वजन पण कमी होत नाही आणि फॅट पण कमी होत नाही. त्याच्यासाठी रोज एक्सरसाइज करावीच लागणार आहे.
रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, कर सोडून द्यायचं. चालते. एक पाय वरती उचलायचा आणि असा ठेवायचा जागेवरच. 1 2. आपला जो उजवा पाय आहे तो जितका वरती उचलला जाईल तितका वरती उचलायचा आहे. परत जमिनीवरती ठेवायचा आहे. सुरुवातीला 5 वेळा करा. मांडीला कळ लागेल लगेच. थोडा वेळ थांबा, नंतर परत 5 वेळा करा. ज्यावेळेस तुम्हाला सवय होईल त्यावेळेस तुम्ही 10 वेळा करायचे. 10-10चे 2 सेट करायचे. मांडीला कळ लागते लगेच. चालते. रिलॅक्स. बसून मांड्यांची चरबी कमी होते. ज्या मुली एका ठिकाणी बसून अभ्यास करतात त्यांनी ही एक्सरसाइज करायची आहे सविता बरोबर. आता डावा पाय उचलायचा, जमिनीवरती ठेवायचा. 5 वेळा उचला सुरुवातीला, परत थांबा. ज्यांच्या मांड्यांची चरबी जास्त असेल त्यांनी दोन्ही हाताने पकडायची मांडी आणि पाय पकडायचं असं आणि असं हळूवार उचलायचा आहे पाय आणि जमिनीवरती ठेवायचा आहे. ज्यांची मांड्यांची चरबी जास्त आहे त्यांनी अशा पद्धतीने करायची आहे. लागते का? पोचते है ना? चालते. रिलॅक्स. पोटाचा भाग. चालते. त्याच्यानंतर उजवा पाय उचलायचा, साईडला घ्यायचा, परत आपल्या डाव्या पायाजवळ घ्यायचा. जमिनीवरती टेकवायचा नाही. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. चला आता डावा पाय घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. परत एकदा उजवा पाय घ्यायचा 5 वेळा. 1 2 3 4 5. इकडे येता का? डावा पाय. 1 2 3 4 आणि 5. रिलॅक्स. दोन्ही पाय आपले जमिनीवरती अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचे, आपटून घ्यायचे. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. चालते. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हाताची बोट लॉक करायची आहेत. आपलं डोकं गुडघ्याला लागते का बघायचे. 1 हळूहळू, जास्त जोर लावायचा नाही. पाय ताटच ठेवायचे. नवीन सुरुवात असेल त्यावेळेस डोकं आपलं टच होत नाही. हळूहळू करायचंय. नवीन मेंबर सर्व सविताला फॉलो करायचंय. जे मेंबर एक्सरसाइज अगोदर पासून करताय त्यांनी मला फॉलो करायचंय. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. चालते. दोन्ही हाताची बोट अशा पद्धतीने लॉक करायचे. हात वरती घ्यायचे आणि आपले जे कोपर आहे ते जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचे. गुडघे पाय पूर्ण ताट ठेवायचे. पूर्ण मांड्यांना कळ लागते. बस जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंतच. रिलॅक्स. कळ लागते मांड्यांना. परत हात मागे घ्यायचे. जमिनीपर्यंत आपले कोपर पोचताय का बघायचंय. पाय पूर्ण ताट ठेवायचे. मांड्यांना कळ लागते. पूर्ण पोटऱ्यांना कळ लागते. रिलॅक्स. पोट दाबलं जातंय. हळूहळू. रिलॅक्स. परत एकदा घ्या. अजून हे नाही, स्ट्रेचिंग नाही तुमची ना, स्नायूंना लवचिकता नाही त्याच्यामुळे. बस रिलॅक्स. हळूहळू स्नायूंना लवचिकता आली का त्याच्यानंतर आपले कोपर टेकतील. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. जात एका बाजूने 20 वेळा, एका बाजूने 20 वेळा काउंट करून घ्यायचंय. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. एकदम स्लो एक्सरसाइज मी करून दाखवते तुम्हाला, तितकं स्लो करायचंय. नवीन मेंबर्स 10-10 वेळा काउंट करायचे फक्त. थोडा वेळ थांबायचा, रिलॅक्स करायचा, नंतर दुसरी एक्सरसाइज विरुद्ध बाजू. चला रिलॅक्स. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडत द्यायची. एका जागेवर बसून काम असेल किंवा एका जागेवर बसून अभ्यास असेल तर थोडा वेळ उठायचंय, थोडं इकडे तिकडे फिरायचं, परत अभ्यासाला बसायचं. एका जागेवर सारखं बसून राहायचं नाही. एका जागेवर बसल्यामुळे शीटचा भाग आणि पोटाची चरबी जास्त वाढते. चालते. रिलॅक्स. विरुद्ध हात विरुद्ध पायाच्या अंगठ्याला टच करायचंय. 1 2 3. छान कंबर जी आहे ती ट्विस्ट करायची आहे. हात एक पाठीमागे घ्यायचा आहे. पोट, कंबर, छातीचा भाग, दंडांची चरबी कमी होणारे. ही पण एक्सरसाइज 30 ते 40 वेळा घ्यायची एका बाजूने. खूप छान एक्सरसाइज आहे आणि रोज करायची आहे. आपल्याला सर्व एक्सरसाइज माहित असतात, येत असतात, पण आपण करण्याचा कंटाळा करतो, करत नाही एक्सरसाइज. त्याच्यासाठी रोज एक्सरसाइज करायच्या, तरच आपल्याला छान रिझल्ट मिळतो. आपली फिगर आपल्याला पाहिजे तशी मिळते, फिटनेस मिळतो, आपलं आरोग्य चांगलं राहतं. पित्त, ऍसिडिटी सारखे त्रास, PCOD सारखे त्रास कमी होतात. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. अशी. हा चालतं. तुम्ही फक्त 5च करा. तेव्हा आपण केलेले आहेत, पण मी पुढची एक्सरसाइज सांगते. चालतं. आता जे मेंबर्स नवीन करत असतील एक्सरसाइज त्यांनी अशा पद्धतीने करायचे. पोटाची चरबी, मांड्यांची चरबी कमी होण्यासाठी. जे मेंबर्स अगोदर पासून करतायत त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आणि त्याच्यानंतर असं ट्विस्टिंग घ्यायचं आहे. बरोबर. मान इकडे, ताईंकडे. म्हणजे स्नायू जे आहेत ते रिलॅक्स होतात. चालतं. मी जशी एक्सरसाइज करून दाखवली तुम्हाला ती करायची 10 वेळा. आता मी समोरनं करून दाखवते. चालतं. सविताला होते का बघूया. साईडची तुम्ही घ्या, साईडची. 1 अवघड नाही, सोपी. परत नवीन मेंबर्स अशा पद्धतीने करायची एक्सरसाइज. चल सविता, अशी पुढे हो. 1 साईडला. हळूहळू. जे मेंबर्स अगोदर पासून करताय, सुरेखाताई, पूजाताई, तुम्ही करतायत अगोदर पासून, तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करायचे. 10 वेळा काउंट करायचं आहे. मांड्या, पोटाची चरबी, ओटी पोटाची चरबी कमी होणार आहे. त्याच्यानंतर
ट्विस्टिंग. हा, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. इकडे माझ्याकडे तोंड कर, माझ्याकडे तोंड कर. हा, आपला गुडघा टच होतोय का बघायचं. हा, जमीन हळूहळू हळूहळू करायचं. पायामध्ये अजून थोडंसं अंतर घ्यायचं. हा हा, एकदम मस्त. हा, एकदम छान. हा, बघा जमिनीला टच होतोय का गुडघा. हा, ही पण एक्सरसाइज तुम्ही 10 ते 20 वेळा करायची आहे. पीसीओडी, पीसीओएस, हार्मोन्स अनबॅलन्स सारखे त्रास असतील तर ते त्रास कमी होणार आहेत. एका जागेवर बसून ओटीपोटाची चरबी, मांड्यांची चरबी कमी होणार आहे एक्सरसाइज केल्याने. रिलॅक्स. तर हा भाग दुसरा झाला बैठे एक्सरसाइज, आणि सविताला भरपूर घाम आलेलाच आहे. तुम्हाला पण तुम्ही एक्सरसाइज ज्यावेळेस कराल त्यावेळेस घाम येईलच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये भाग 3 मध्ये. तोपर्यंत भाग 2 चा एक्सरसाइज करायचा आहे, पहिला आणि 2 चा. त्याच्यानंतर भाग 3 जो व्हिडिओ आहे तो मी लवकरच अपलोड करेल.